नमस्कार, आदाब। मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज। मीरा भाईंदर शहर से सटा एक परिसर है उत्तन केशव सृष्टि, जहां पर अधिकतर भारतीय जनता पार्टी के उच्च स्तर के नेता आते हैं। उसी के पास में एक छोटा सा गांव है जिसे खाड़ीवर कहा जाता है। इस खाड़ीवर परिसर में जो बच्चे अक्सर घर जाते हैं, स्कूल जाते हैं, पानी उनके घुटनों तक यहाँ तक पानी भरता है और उन्हें स्कूल जाने के लिए काफी समस्याओं का सामना करना पड़ता है। अब स्थानीय नागरिकों ने मनपा प्रशासन और सरकार से गुहार लगाई है कि इस समस्या का जल्द से जल्द निवारण करे। स्थानीय नागरिकों से इस संदर्भ में हमने बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। माझं नाव संजय नुनीस आहे। मी या गावाचा रहिवासी आहे आणि हा वारंवार म्हणजे 4-5 वर्ष झाले पाऊस जर जास्त पडला म्हणजे 10-12 घंटे पाऊस पडला की हा संपूर्ण पाऊस आहे। तुम्ही बघू शकता इथे ब्लॉकेज होतो संपूर्ण पाऊस आणि या साईडला पण भरणी आता झालेलं संपूर्ण पाऊस ब्लॉकेज होतो आणि हा पाऊस बंद तरी झाला तरी पण हे 1-2 दिवस असाच पाऊस राहणार आहे। तर आमची मुलं शाळेत जातात इथे, त्यांना बघू शकता इथपर्यंत पाणी भरलेलं आहे। तर नगरपालिकेने लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। या पाणी कसं काढता येईल किंवा याला कसं हा प्रश्न त्यांना सोडवता येईल, तर त्यांनी त्याचा लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर आमच्या गावासाठी करायला पाहिजे। मी एवढीच विनंती करेन नगरपालिकेला। माझं नाव डॉरेटी मेंडोन्सा। इथे जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होतो। आमची मुलं 6 वाजता घर सोडवतात, पण इथे जाण्या येण्याचा रस्ताच म्हणजे पाण्याने भरून जातो। तर आम्ही मुलांना शाळेत कसं न्यायचं आणि कसं आणायचं ह्याचं आम्हाला कार्य म्हणजे करायचे आहे। याच्यावरती काय सजेशन होईल ते आम्हाला लवकरात लवकर करून यावं। आणि आमची मुलं कामासाठी जातात, ती पण लवकर जातात, 6 वाजता जातात। आता इथून गाड्या कशा जायच्या आणि कसं म्हणजे हे करायचं, आम्ही पोटचार कसा करायचा मुलांसाठी आणि मुलांना चांगले पोषण द्यायच्यासाठी आम्ही शिकलो। आता मुलं आमची 10वीला गेल्यात, जर त्यांचे खाडे झाले तर आम्हाला त्यांच्या शाळेमध्ये आम्हाला खूप लेटर द्यायला लागते। त्याचा काय उपाय होईल ते आम्हाला काही सांगू शकत नाही। आणि प्लस म्हणजे मुलं कोण आजारी झाली तर नेणार कसं, औषधाला नेणार कसं, इथून पाणी भरलाय, गाडी येत नाही, आम्ही रिक्षा बोलवला तर रिक्षावाला येत नाही की रिक्षा तुमच्या तिथे पाणी भरलाय, आम्ही येणार नाही। मग आमची मुलं जाणार कशी औषधाला आणि आम्ही औषध आणणार कसं। आणि मुलं येताना खूप पाऊस असला काय झालं याचं जिम्मेदारी कोण घेणार। इथे खूप पाणी साचतो, आम्हाला जायला खूप तकलीफ होते इकडे। आणि आम्ही सकाळी लवकर जातो, ते जाण्यासाठी पण आम्हाला रस्ता नाही आहे। आम्ही इकडेच राहतो, येण्या जाण्याचा आम्हाला दुसरा इथून कुठून रस्ता नाही आहे। आमची मुलं भी शाळेत जायची राहतात, कामाचे पण खाडे होतात, सर्व खाडे होतात आमचे। केशव सृष्टि जो है जहाँ पे ये लोग खाड़ीवर बोला जाता है और यहाँ पे लोग बहुत सालों से ये जो प्राइवेट प्रॉपर्टीज में जो भरनी हो रही है उसके वजह से रोड पूरा भरा हुआ रहता है। हर एक बारिश में यही तकलीफ रहती है उनको। बच्चे लोग जो है स्कूल के लिए जाने के लिए उनको यूनिफॉर्म के साथ में भीग के जाना पड़ता है और उसी हालत में उनको स्कूल में बैठना पड़ता है। और महानगर पालिका अगर ये सब पे ध्यान नहीं देगी, रोड टैक्स तो कर रही है, सब कुछ लेती है, और उसके बाद भी अगर महानगर पालिका उत्तन को, केशव सृष्टि जैसे गांव को अगर वंचित रखती है सब रोड की सुविधाओं से, तो ये बहुत गंभीर बात है और महानगर पालिका ने इस पे ध्यान देना चाहिए। प्रशासन हमेशा ये दावा करती है कि इस बार मीरा भाईंदर पानी नहीं भरेगा, ये नहीं होगा, वो नहीं होगा। हर बार का ये महानगर पालिका का दावा रहता है। मगर मेरा ये सवाल है कि उत्तन केशव सृष्टि ये मीरा भाईंदर में नहीं आता क्या, ये सवाल है। और प्रशासन को इस पे ध्यान देना चाहिए, क्योंकि ये बच्चे जो है ये 10 साल के भी लड़की है, यहाँ पे 2-3 बच्चे 10th के भी यहाँ पे है, जिनको कंपल्सरी स्कूल में जाना पड़ता है। तो अगर वो लोग स्कूल में ऐसे भीगते हुए अवस्थे में जाएंगे या नहीं जाएंगे तो उनके जो एजुकेशन है उस पे थोड़ा सा प्रॉब्लम होता है। तो महानगर पालिका ने इस पे ध्यान देना चाहिए। आप देख रहे थे वाईएसआर न्यूज में अजीम तांबोली, उत्तन।